राधे राधे सगळ्यांना, राधे राधे. आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या मुला मुलींचं स्वागत आहे, आपल्या बहिणींचं आईचं स्वागत आहे. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. मस्तच राहायला पाहिजे. मुलींनो व्हिडिओ बघा जा आपला, सपोर्ट करायचा, फुल सपोर्ट करायचा मुलींनो. मी पण तुमचे व्हिडिओ बघायला लागले आता. ते ताईंचे व्हिडिओ तर किती व्हिडिओ लई छान येतं. देवाचे पण टाकलेले ताईनं, मला आवडले बरं का, आवडले ताई, मला आवडले व्हिडिओ तुमचं. मला काही नाव सांगता येत नाही बघा, तरी तुमची व्हिडिओ मला आवडले बघा. व्हिडिओ माझा बघा तुम्ही हां. आणि हे नाही का, ह्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करा, ह्या आयडीवर सबस्क्राईब करा तुम्ही. करताना नक्की करा. हे नवीन आपलं आयडी आहे ना, नवीन आहे, याच्यावर सबस्क्राईब करा बरं का. कोणी पण माझ्या मुली असतात ना, मुलं असतात ना, करा हो. तुमची आई लई मेहनत करते बघा. करताना मुलींनो, मुलांनो करा तुम्ही. माझे व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट टाका. आणि नंतर किती तुम्हाला सुख लागेल ना, ते पण मला सांगा. सांगता ना तुम्हाला सुख लागलेलं. माझा आशीर्वादच तेवढा आहे. देवाचं काम करते मी, माताचं काम करते, आपल्या खंडोबाचा भंडार भरते, माताचं काम करते, गणपती बाबाचं काम करते. म्हणून बघा, तुम्ही एवढं सुखी राहताना मुलींनो माझा व्हिडिओ बघा जा. आणि बघायलाच पाहिजे बघा, माझा व्हिडिओ बघायलाच पाहिजे. मी तुम्हाला हक्काने सांगते मुलींनो. चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मस्त झणझणीत बघा, तुम्हाला पण आवडेल. आता आंब्याच्या दिवसामध्ये मुली कसं माहेरला जातात आपल्या माईबापाकड. कशासाठी? आंबे खायसाठी. कुणाला 2 मुलं असतात, कुणाला 1 मुलगा असतं. तर मग आपले 2 मुलं घेऊन जातात आपल्या आईच्या भावाच्या घरी. मग बघा, मुलगी यायची म्हणून भाऊ पण म्हणतो, ताई येणार आहे माझी, ताई येणार आहे माझी. भाऊ म्हणतो, वाट बघतो भाऊ, तिंदा तिंदा रस्त्याला जातो भाऊ. भाऊ म्हणतो, अगं आई अजून ताई नाही आली. आई म्हणते, बाळा येईन ना, किती तुला घाई आहे रे ताईची. लग्न झालं ना, ताईला विसरू नकोस. ते म्हणायचा, नाही ग आई, मी कसं माझ्या ताईला विसरण. माझी मोठी ताई आहे ती, मी कधी नाही माझ्या ताईला विसरणार. बरं बाबा बघू, घोडं मैदान आपलं जवळच आहे. आणि मग ते मुलगा बघा, हां मग येते ताई, येते गळ्याला पडती, भावाच्या पडती, आईच्या पडती, बापाच्या पडती. बाबा कसे आहेत, आई कशी आहे. भावाला म्हणती, तू कसा आहे बाळा. ते म्हणतो, हो ताई मी तुझा किती वाट बघतो, माझे डोळे दिपले तुला वाट बघू, तुझी वाट बघून बघून माझे डोळे दिपले. बरं बाळा मी आता आले ना. राहुल असतं त्याचं नाव. राहुल मी आले ना आता. ताई आता तुझ्या हातचं मला लई काय काय खायचंय. ती म्हणती, थांब बाळा मला टिकू दे, मी तुला भरपूर बनवून खाऊ घालन. तुला काय काय आवडतं सांग. ते म्हणतं, ताई मला रसगुल्ले खूप आवडतात, अजून मला आंब्याचं ज्यूस खूप आवडतं, दूध टाकलेलं. बरं 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 तुला मी, आणि आई तर काय बनवूनच देत नाही आहे. ते म्हणतो. ती म्हणते, अरे आईला किती काम असते. पहिलं माझं लग्न नव्हतं झालं तर मी किती काम करायचे. मी तुला चांगलं चांगलं बनवून खाऊ घालायचे का नाही. आता पण आले ना. म्हणतो,
किती उशिरा आली तू. एवढ्या उशिरा कोणची ताई येते का. तुला बघ, एक आहे मुलगा 1 वर्षाचा, मुलगी आहे तुला 3.5 वर्षाची, आणि तू आत्ता आली. अरे मध्येच आले होते, डिलिव्हरीला मी आले नव्हते का, तुम्हाला बघितलं नाही का. म्हणतो किती दिवस झाले तू आली नाही आहे. बरं म्हणते, माझ्या भावाचं किती माझ्यावर प्रेम आहे बाई. असा भाऊ सगळ्यांना असावा. लय त्या भावावर खुश होते. ते असते या किती 4वी-5वीला असते, म्हणजे असं 4वी-5वीला म्हणल्यावर 12 वर्षाचं असं नाही का. नाही, 12 वर्षाचे लेकरं पहिले लई हो भोळे होते. काहीच नादानपणा त्यांचा जातच नव्हता बघा. म्हणजे पहिले लेकरं आणि आत्ताचे लेकरं बघा ना, मोबाईल बघून किती चॅप्टर झाले. तर बरं म्हणली, आता तुला काय काय बनवून ते खायला बघ. आता तू बघतच राह. तू खाऊन खाऊन तो थकून जाणार. मी आता 4 दिवस राहणार आहे. बरं म्हणते, राहताई 4 दिवस नाही, तू 15 दिवस राहा. बरं म्हणते, माझ्या मालकाने ठेवलं तर मी राहते. आणि मग रसगुल्ले बनवती, आंब्याचं ज्यूस बनवती, संत्रीचं ज्यूस बनवती. ती काय काय भावासाठी बनवती या, काय काय बनवते भावासाठी. आणि मग एवढं खुश होता भाऊ. 4 दिवस खाऊन 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 सुस्ताळ होऊन जातो. शाळा पण नाही बरोबर जात. ताई आली माझी, ताई आली माझी म्हणून. त्याला ताई म्हणलं ना, त्याला लई नटायचा ते. आणि मग जायच्या टायमाला मग आई रातभर बसती या. कुठं तुरीची डाळ बांध, कुठं काळं तिखट बांध, कुठं मटकीची डाळ बांध, कुठं हरभरे बांध, कुठं तूप एका डब्यात टाकून दे. बापरे, ते आईच्या जीवाची रात्रभर तरमळ. लेक जायची उद्या आणि लेकीच्या घरी बी चांगलं. अगं आई, माझ्या घरी सगळं आहे, कशाला तू एवढं ताण घेते डोक्याला. नको देऊ मला, घरात सगळं आहे, तू कशाला देते आई, नको देऊ मला. तर त्या आईच्या मायाला कुठं लाज असते हो. आईच्या मायाला लाज नसती या. आई कसं देतच राहते या. वानवाळा असतं की. मग या बाका सगळं बनवती, खाऊ घालती, पिऊ घालती, आपल्या बाबाला, आपल्या आईला, आपल्या भावाला बघा. आणि जायचा टाइम आला तर भाऊ एवढा रडतो, गळ्यात पडू ताई तू नको न जाऊ, ताई तू नको न जाऊ. म्हणते, बाळा आज आहेस तो 12 वर्षाचा, तुझा अजून बघा 12 वर्षाचा. 12 तू अजून 6 वर्षांनी, पहिलं कसं 18 वर्षात बी लग्न करत होते, तू अजून 7-8 वर्षांनी तुझं लग्न झालं तर तू असाच राहशील का रे बाळा. तर ते म्हणतो, हो ताई मी असाच राहणार आहे तुझ्यासाठी. म्हणती, देवाचं मग कृपा माझ्यावर असत राहिला तर. का तर मी बघते की लग्नाच्या नंतर भाऊ बदलतात. म्हणतो, दुनिया हिकडची तिकडं होऊ दे ताई, पण मी कधीच नाही बदलणार. मी असा आहे ना, असाच राहणार आहे. बरं म्हणती, बाळा तुला देव लई मोठं बनवून, तू लई शिकून मोठा बनशील, माझा आशीर्वाद आहे तुला. बघा बहीण म्हणती. आणि मग नंतर तिला जाते बहीण जाती. मग ह्याचं लागतो या आपल्या मार्गी शिक्षणाच्या. बहीण होती तर शाळा नव्हता, म्हणजे कधी जायचं कधी नाही जायचं होते 4-5 दिवस तर बघा. आणि मग लई धोत्रा खायला लागलं सारखं. आता पहिलं काय फोन नव्हते, काय नव्हते, तर मग पत्र पाठवत होते बघा. पत्र होते एवढाले, ते पाठवायचे. मग अगं ताई तू ये ना, मला कर्माना ये ना, हो बाळा म्हणून शिने जायचंच नाही. मग म्हणायची, आई तूच ये इकडं, तुम्ही तिघं तर आहेत घरी, आई बाबा आणि माझा भाऊ, त्याला घेऊन येतो. तर मग जायची. आई गेली तर आई कितीतरी तिचं घर भारी, कितीतरी त्याला बरं वाटायलं. ताई मी इथंच राहू का गं, ताई मी इथंच राहू का गं. तर ती म्हणली, नाही बाळा नसते जमात, सासर घरचे काय म्हणते ना, आपण आपल्या घरीच राहावं लागतं या, असं म्हणायला लागली. तर मग त्याला लई खराब वाटलं. मग तर माझी बहीण असून मला असं म्हणली का. मग लई त्याला फरक पडला. मग 2 दिवस राहिलो आणि गेले. तर नंतर ते बहीणची यादच करा ना. तर मग आई म्हणायची, का रे दादा तू एवढं बहीण ताई करत होता, आता बोलतच नाही एवढा. नाही म्हणला, मी राहू का म्हणलं तर ताई असं म्हणली, माझ्यावर प्रेमच नाही ताईचं. बघा एवढ्यात लवकर पोरगा आंबट झालं तर बायको आल्यावर ते किती आंबट होणार आहे. बघा बायको आल्यावर किती आंबट होणार आहे.
आणि नंतर बघा 18 वर्षाचा झाला, 19चा झाला, 20चा झाला, 22मध्ये त्याचं लग्न झालं. लग्न झालं म्हणजे लग्नाला आली, सगळं केलं, तिला पण डागडूग घेतला, बायकोला पण डागडूग घेतला. परी बायकोमध्ये एवढा रमला ना. नंतर ते 2 लेकरं मोठे झाले. मग नंतर मामा मामीच्या घरी जायचं म्हणून आले. तर नंतर कुठं काहीच नाही. ताई आली का गेली का स्वतःच्या बायकोमध्येच गरक. बघा बघा कसं असतं या. आणि मग म्हणायला लागला हिने एवढं जेवण छान बनवलं, तरी म्हणतं ताई हे जेवण काय बरोबर नाही झालं. म्हणते माझ्या जेवणाशिवाय जेवण तुला गोड नव्हतं लागत, आणि आता तुला बायको आली तर माझं जेवण तुला गोड नाही लागलं का? म्हणतं नाही ग ताई तसं नाही, आज बघ ना माझ्या बायकोच्या हाताला किती टेस्ट आहे. दे ग जरा स्वाती, दे बरं जरा ताईला जेवायला. बघा बघा किती फरक पडला, किती फरक पडला, किती फरक पडला, किती फरक पडला. बघा मुलींनो, जरूर ऐका माझी कहाणी, जरूर ऐका, जरूर ऐका. तुमच्या डोक्यामध्ये एवढा प्रकाश पडन ना मुलींनो. धन्यवाद माझ्या मुलींना. आणि आईला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा. आणि मी अशीच कहाणी घेऊन येत जाईन तुम्हाला ऐकावायला. राधे 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 राधे. बाळकृष्णा पण हे बघा म्हणून मी राधे राधे म्हणते. बाळकृष्णा पण मी जवळ ठेवलाय की तुम्हाला बघण्यासाठी. सुखी राहावा, मस्त राहावा, छान राहावा, सुंदर आहे तुम्ही, तुमचं मन सुंदर, तुम्ही सुंदर. कसा वाटला माझा व्हिडिओ, आपल्या आईचा व्हिडिओ, आपल्या बहिणीचा व्हिडिओ कसा वाटला? मस्त वाटला ना. चला हे बघा कृष्णा इथंच आहे, पाया पडा. चला पाया पडा, कृष्णाच्या पाया पडा. कृष्णा बाळा रे, कृष्णा बाळा पाया पडा, कृष्णा बाळाच्या पाया पडा. बघितला का? इथं ठेवत्या. राधे राधे सगळ्यांना.